नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आजही आपण बनवतो ट्रफल चॉकलेट केक। आणि तुम्ही पाहिला असेल तर जे रेग्युलर माझे व्हिडिओ पाहत असतील त्यांना माहिती आहे, मी 2 महिने मला कंटिन्यू चॉकलेट केकचेच ऑर्डर्स आहेत। ट्रफल केक, डच चॉकलेट, मध्ये मध्ये पायनॅपल, रसमलाई वगैरे असे येतात, पण कंटिन्यू माझे चॉकलेट केकचेच ऑर्डर्स आहेत। तर हे ट्रफल केक होता आणि त्यांचा 6 वाजता कॉल आलेला, त्यांना 9 वाजेपर्यंत केक पाहिजे आहे आणि त्यांनी ट्रफल केक सांगितलेला बनवायला। तर असा हाफ केजीचा केक होता, म्हणून बेसचं 3 लेअरमध्ये कटिंग करून घेतलं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गनाश पायपिंग बॅगमध्ये भरून त्याच्यामध्ये आपण स्पॉन्जच्या मध्ये पायपिंग बॅगने गनाश लावून घेतला आणि चोको चिप्स फिलिंगमध्ये यूज केले। आणि असं साईडने आपण लावून घेतलं गनाश, टॉपलाही लावून घेतलं। आणि पॅलेट नाईफने जेव्हा आपण असं याला फिनिशिंग देतो तेव्हा पॅलेट नाईफ थोडी गरम पाण्यामध्ये डीप करायची आणि नंतर कापडाने पुसून तिला असं फिनिशिंग द्यायची। आता स्क्रॅपरने पण साईडला मी डिझाईन केली, स्क्रॅपर पण मी थोडा गरम पाण्यामध्ये डीप केला आणि त्याला क्लीन करून असं साईडला डिझाईन केली। त्याने आपलं डिझाईन खूप चांगली होते। असं स्पून यूज केलं तर स्पूनलाही गरम पाण्यामध्ये डीप केलं आणि मग असं साईडने त्याला स्विरल पॅटर्न करून घेतले वरती। तर आपला केकचा गनाश लावून कंप्लीट झालं फायनल कोटिंग। तर मग मी त्याला सेट करायला ठेवून दिलं फ्रीजमध्ये आणि नंतर मी छोटा स्टार नोझलने वरती स्पिरल पॅटर्न करून घेतली आणि साईडला डॉट करून घेतली। आता आपण जी गार्निशिंग तयार करून घेतलेली हार्ट शेपची तिला डस्ट लावून घेतली गोल्डची आणि ती आता केकवरती लावून घेऊया आपण। केकला लावून घेतली आणि त्यांचा बर्थडे होता पप्पांचा आणि पप्पांचा हॅपी बर्थडे पप्पा असं फंडांचा टॅग तयार करून घेतला। त्याने तसे शुगर गोल्ड बॉल असे लावून घेतले आणि साईडला लावून घेतला हॅपी बर्थडेचा टॅग। तर आपला केक रेडी झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।